नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। आज एमएमचे मध्य अध्यक्ष भाईम पियाद यांच्यातर्फे मिल कॉर्नर, कोहिनूर कॉलनी, गरम पाणी या ठिकाणी भव्य दिव्य एमएमची रॅली काढण्यात आली होती। त्या संदर्भात आपण भाईम पियाद यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, आज जो आपण भव्य दिव्य रॅली काढली होती कशा वगैरे प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद तुम्ही पाहिले ना कसा असता। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आता आम्हाला जे शिकलेला माणूस आहे त्यालाच वोट द्यायचा आणि हर जातचे लोक, धनगर समाजचे लोक, दलित समाजचे लोक, मुस्लिम समाजचे लोक, हर जातचे लोक, दलित समाजचे लोक, हर जातचे लोक हेच म्हणत आहे की फक्त आम्हाला इम्तियाज जलीलला पाहायचा, आम्हाला दुसरा काही नाही, पर्यायच नाही दुसरा, फक्त पतंग आणि पतंग। सर, निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर एमएमची कशा वगैरे तयारी सुरू आहे? नाही, तयारी आमची भरपूर आहे। आता जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा सदर समीर साजिद बिल्डर तयारी ते जातं तिकडे, आणि शहरमध्ये आमचे शहर सदर आहे, शारीरिक नसबंदीचा आहे, आणि आमचे भरपूर टीम आहे, ते आपल्या आपल्या वार्डात काम करत आहे। आणि आम्ही पण मध्याचे अध्यक्ष आहे, आम्ही पूर्ण मध्य पाहत आहे आणि लोकाला जाऊन त्याला सांगत आहे की आम्हाला वोट करा, आणि ते भरपूर पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ राहिला आहे। सर, विविध ठिकाणी खासदार इम्तियाज जलील जाऊन सभा घेत आहे, तर कशा वगैरे प्रतिसाद मिळत आहे? सभामध्ये तुम्ही येऊन पहा किती मोठी गर्दी येते, आणि सगळे जास्त लोक येते तिकडे, आणि ते सगळ्यांना घेऊन चाललेला असा खासदार पहिली बार भेटला आम्हाला 35-40 वर्षानंतर, आणि ते भरपूर शिकलेला माणूस आहे। सगळ्याला माहीत आहे की हे खासदार जे आहे पार्लमेंटमध्ये आमची बात ठेवणार, आणि ते ठेवत आहे ना। त्यांनी धनगर समाजच्या आरक्षणासाठी बोलला, त्यांनी मराठा समाजच्या आरक्षणासाठी बोलला, त्यांनी कनेक्टिव्हिटीसाठी बोलला, त्यांनी जालना रोडमध्ये 400 बेडचा दवाखाना आणला, युनिव्हर्सिटी आपला मराठवाडा आंबेडकर युनिव्हर्सिटीसाठी 100 करोड रुपयाची निधी आणली। ते काम करू राहिले म्हणून लोक त्याला लाईक करू राहिले। सर, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटा गटाकडून चंद्रकांत खैरे, शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान, तर एमएमची टक्कर कोणासोबत आहे? आमची टक्कर नाही भाऊ, कोणासाठी कोणाचा विरोध आहेच नाही आमची टक्कर, आम्ही विन आहे। फक्त आम्हाला 4 तारीखचा वेट करायचा, आणि 4 तारीखला आम्ही भरपूर जशन म्हणून, आमची टक्करही नाही त्यांच्या, ते आपसमध्ये लढत आहे, आणि आमचे वोट आम्हाला भेटू राहिले। आम्ही 5 लाख क्रॉस करणार आहे, 5 लाख क्रॉस करणार आहे आम्ही, आणि हे यांचे काय 2-2 लाख वोट भेटणार त्यांना, आम्ही 5 लाख क्रॉस करणार, 5 लाख एमएम क्रॉस करणार, भरपूर वोट आम्हाला 5 लाख भेटणारच आहे। आमच्याकडे सगळे जास्त लोक आहे ना, तुम्ही पहा ना, धनगर आहे, दलित आहे, मराठा आहे, ख्रिश्चन आहे, सरदारजी समाज आहे, भोरा समाज आहे, कोणवी समाज आहे, हर समाजचे लोक आमच्याकडे आहे ना, तर आम्हाला 5 लाख क्रॉस करणार आम्ही। मुस्लिम समाज आहे, आम्हाला कोणी नाही रोखणार। आता आम्ही साहेब आमच्या दुसरी बार पार्लमेंटमध्ये जाणार। सर, मागच्या वेळेस वंचित आणि एमएमची युती होती, त्यामुळे इम्तियाज जलील हे निवडून आले होते, इम्तियाज जलील पण मानतात, पण या ठिकाणी आता वंचितने मुस्लिम उमेदवार दिलेला आहे, तर एमएमला याचा फटका बसेल का? नाही, काय तसा फटका आहे, तुम्ही जाऊन पहा ना, लोक काय म्हणू राहिले वंचितचे उमेदवार चांगला नाही ना, पार्टी चांगली आहे, तुम्ही उमेदवार चांगला नाही दिला ना, उमेदवार चांगला दिला असता तर आम्हाला फटका बसला होता। आता उमेदवार असा आहे तुम्हाला सगळं माहीत आहे, म्हणून दलित समाज पण आम्हाला वोट करणार। आता त्याला उमेदवार चांगला दिला नाही त्यांनी, उमेदवार चांगला असताना तर आम्हाला फटका बसतात। आता उमेदवार असा दिलेला आहे त्यांनी, तर हे काय करणार ते? आता साहेबने 120 बुद्धविहार बांधलेले आहे, तुम्हाला माहीत आहे, साहेबने बुद्ध लेणीसाठी निधी दिलेली आहे, साहेब करू राहिले ना दलित समाजासाठी, म्हणून ते साहेबाला वोट करणार। आणि आता आपल्याला संविधान वाचायचा तर खासदार साहेबला वोट करायला लागते। आता चंद्रकांत खैरे इंडिया गठबंधनचा आहे, आता ते चुनके बी आला ना, ते तुम्हाला गॅरंटी आहे का ते भाजपमध्ये नाही जाणार? कोणाला गॅरंटी आहे सांगा ना मला? ते चुनके येल्यावर ते भाजपमध्ये गेला तर तुम्ही काय करणार? तुमच्या संविधान वाचायला तुम्हाला खासदार इम्तियाज जलील साहेबाला वोट करावं लागेल, आणि तुम्ही शिकलेला माणूस आहे, ते तुमच्यासाठी ते पार्लमेंटमध्ये उभे राहून तुमची बात मांडवते, म्हणून तुम्हाला वोट करावं लागतं त्याला। आणि आम्ही फक्त दलित समाजाला विनंती करतो की साहेबाला वोट करा,
साहेब तुमच्यासाठी लढू राहिले, तुमच्या बुद्धीवाराला काम दिलं, तुमच्या जे पण संविधानचा आता ते संविधान बदलायचं सांगत आहे. आमचे साहेब आले ना ते लढत तुमच्यासाठी. फक्त इतना सांगायचं की तुम्ही खासदार साहेबाला वोट करा आणि त्याला दोबारा चुनके द्या. सर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की संविधान वाचवायचं असेल तर इम्तियाज जलील यांना निवडून दिलं पाहिजे. मला तसं नाही सांगायचं. मी काय सांगू राहिले की चंद्रकांत खैरे इंडिया गठबंधनचा आहे. तुम्ही काय सांगू राहिले की इंडिया गठबंधनला वोट द्या. आता संविधान वाचायला तुम्हाला ते चंद्रकांत खैरे चुनके आल्यावर ते BJPमध्ये नाही गेला असा तुम्ही गॅरंटी देतात का? चुनके आल्यावर ते BJPमध्ये गेला तर तुम्ही काय करणार? तर तुम्हाला ऑप्शन आहे ना, तुम्हाला ऑप्शन आहे. खासदार इम्तियाज जलीलला तुम्ही एकदा चुनके द्या, दुसरा चुनके द्या. तुम्ही इथलंच सांगायचं मला. सर पुन्हा एकदा 2024मध्ये खासदार म्हणून इम्तियाज जलीलच नागरिकांना पाहायला मिळणार. नक्की 100% खासदार इम्तियाज जलील. हो ते MMचे मध्य विधानसभा अध्यक्ष भाई इम्तियाज यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदेश लाटे. आपण बघत आहात NCS न्यूज. भैया